तर नमस्कार मित्रांनो. आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्त्वपूर्ण अपडेट, महत्त्वपूर्ण माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय. जसं की मित्रांनो तुम्हाला माहित असेल की आता आर-टी अंतर्गत ऑनलाईन पद्धतीने ॲडमिशन हे नुकतेच सुरू झालेले आहेत. मित्रांनो आर-टी अंतर्गत जर तुम्ही तुमच्या मुलाचं ॲडमिशन जर केलं तर तुमच्या मुलाचं जे काही संपूर्ण शिक्षण असेल ते महाराष्ट्र केंद्र सरकारमार्फत अगदी मोफत इथे दिलं जातं. तर यासाठी एज काय आहे, आवश्यक अटी शर्ती काय आहेत, डॉक्युमेंट कोणकोणते लागतील, तसेच तुम्हाला आर-टी अंतर्गत ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म कशाप्रकारे घरी बसल्या भरू शकता, त्याबद्दलची ए टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चला तर मित्रांनो सर्वात अगोदर मुलाची किंवा मुलीची ॲडमिशनसाठी या प्रोसेससाठी आवश्यक वय किती असलं पाहिजे त्याची माहिती जाणून घेऊया. तर इथे तुम्ही पाहू शकता सन 2024-25 या शैक्षणिक सत्रात आर-टी अंतर्गत 25% प्रवेशासाठी बालकांचे वय तर यामध्ये प्ले ग्रुप नर्सरी यासाठी जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर वय हे 3 वर्षाच्या आत असलं पाहिजे किंवा जास्तीत जास्त 4.5 वर्ष असलं पाहिजे. ज्युनियर के साठी 4 वर्ष किंवा 5.5 वर्ष, सीनियर के साठी 5 वर्ष ते 6.5 वर्ष आणि पहिलीसाठी ॲडमिशन घ्यायचं असेल तर 6 वर्ष कमीत कमी आणि जास्तीत जास्त 7.5 वर्ष मुलाचं किंवा मुलीचं वय ते असलं पाहिजे. म्हणजे जवळपास 7.5 वयाच्या आत जर तुमचा मुलगा मुलगी असेल तर तुम्हाला या योजनेअंतर्गत आर-टी अंतर्गत ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म हा फिलअप करता येतो. योजनेअंतर्गत तुमचं मुलाचं किंवा मुलीचं सिलेक्शन झालं तर यामध्ये पहिलीपासून ते तुमची मुलगी मुलगा जोपर्यंत शिक्षण घेणे इच्छुक असेल तिथपर्यंत तुम्हाला अगदी मोफत शिक्षण इथे प्रोव्हाइड केलं जातं. चला तर आर-टी 25% अंतर्गत ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म कशाप्रकारे आणि कुठे भरायचा त्याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. तर त्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला गुगलवर यायचं आहे. इथे आल्यानंतर इथे तुम्हाला फक्त या दिलेल्या वेबसाईटवर यायचं आहे. इथे आल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला इथे तुमचं न्यू रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला इथे डॅशबोर्ड दाखवला जाईल. स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. तर सर्वात अगोदर न्यू रजिस्ट्रेशन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन झालेला दिसून जाईल. इथे तुम्हाला तुमचं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे. ज्या पण जिल्ह्यातून तुम्ही बिलॉंग करता इथे तुमचं लास्ट नेम, इथे तुमचं फर्स्ट नेम आणि इथे तुमचं मिडल नेम. आणि हा जो काय ॲप्लिकेशन फॉर्म असणार आहे हा संपूर्ण चिल्ड्रन म्हणजेच तुमच्या मुलाच्या किंवा मुलीच्या नावाने इथे भरायचा आहे. नंतर आहे चिल्ड डिसेबिलिटी. जर तुमचा मुलगा मुलगी अपंग असेल तर यस करा, नसेल तर नोवर क्लिक करा. नंतर आहे डेट ऑफ बर्थ. आता तुमच्या मुलाची मुलीची जन्मतारीख तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे. नंतर आहे दिलेला कॅप्चर कोड तुम्हाला इथे एंटर करून इथे तुम्हाला तुमचा 10 अंकी चालू मोबाईल क्रमांक तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. ही संपूर्ण माहिती अगदी काळजीपूर्वक फिलअप केल्यानंतर इथे तुम्हाला रजिस्टर यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. रजिस्टर यावर क्लिक केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन हे सक्सेसफुली झालेलं तुम्हाला इथे दिसून जाईल. रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झाल्यानंतर इथे तुम्हाला मेसेज पण दाखवले जाईल. ॲप्लिकेशन नंबर जनरेटेड सक्सेसफुली अँड पासवर्ड सेंड टू रजिस्टर मोबाईल नंबर. आता जो काय मोबाईल नंबर तुम्ही एंटर केला असाल त्या तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक मेसेज आला असेल. त्यामध्ये तुमचा ॲप्लिकेशन नंबर, युजर नेम आणि दिलेला पासवर्ड तुम्हाला ते तुमच्या मेसेजमध्ये पाठवला जाईल. तोच युजर आयडी आणि पासवर्ड तुम्हाला इथे एंटर करायचा आहे आणि दिलेला कॅप्चर कोड एंटर करून लॉग इनवर क्लिक करायचं आहे. लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला चेंज पासवर्ड अशा प्रकारे तुम्हाला एक ऑप्शन दाखवला जाईल. तर इथे तुम्हाला तुमचा ओल्ड पासवर्ड जो काही तुमच्या मेसेजमध्ये आलेला पासवर्ड असेल तो पासवर्ड तुम्हाला इथे एंटर करायचा आणि इथे तुमचा ओन तुमचा स्पेशल तुमचा पासवर्ड तुम्हाला इथे क्रिएट करायचा आहे. इथे न्यू पासवर्ड एंटर करायचा आणि इथे रिएंटर न्यू पासवर्ड म्हणजे जो काही तुम्ही इथे एंटर केला असेल तोच तुम्हाला इथे कन्फर्म एंटर करायचा आणि सबमिटवर क्लिक करायचं आहे. पासवर्ड कशा प्रकारे असला पाहिजे त्याची संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे. पासवर्डची साईज कमीत कमी 8 अंकी असले पाहिजे, 8 कॅरेक्टर असले पाहिजे. त्यामध्ये एक नंबर असला पाहिजे, एक वर्ड असला पाहिजे, एक लोअर केस स्पेशल कॅरेक्टर अशा प्रकारे संपूर्ण वर्ड इथे असलं पाहिजे. अशा प्रकारे तुम्हाला तुमचा पासवर्ड क्रिएट करायचा आहे. सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचा पासवर्ड सक्सेसफुली अपडेट झालेला तुम्हाला इथे दिसून जाईल. इथे तुम्हाला ओकेवर क्लिक करायचं आहे. याबद्दलचे संपूर्ण अपडेट तुमच्या मोबाईलवर रजिस्टर मोबाईलवर पण पाठवलं जाईल. जिथे तुम्हाला मेसेजमध्ये तुमचा पासवर्ड हा सक्सेसफुली अपडेट झाला आहे त्याचा मेसेज येऊन जाईल. तर आता तुमचा परत एकदा तुमचा युजर आयडी तुम्हाला इथे एंटर करायचा, तुम्ही क्रिएट केलेला पासवर्ड एंटर करायचा, दिलेले कॅप्चर कोड एंटर करून लॉग इनवर क्लिक करायचं आहे. लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेलं तुम्हाला इथे दिसून जाईल. आता इथे तुमचं अकाउंट पण लॉग इन झालेलं दिसून जाईल. तर अशा प्रकारे तुम्हाला इथे डॅशबोर्ड दाखवले जाईल. इथे एकूण 7 प्रकारच्या विविध स्टेप इथे दिलेल्या आहे. संपूर्ण स्टेप तुम्हाला इथे कंप्लीट करायचे आहे. तर सर्वात अगोदर चिल्ड्रन इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे फिलअप करायची. तर इथे तुमच्या मुलाची मुलीची संपूर्ण माहिती एंटर करायची. इथे तुमचं आडनाव, तुमच्या मुलाचं नाव आणि इथे तुमचं नाव म्हणजेच तुमच्या वडिलांचं नाव. नंतर आहे बालकाचे पूर्ण नाव मराठीत ऑटोमॅटिकली तुम्हाला इथे टाकायचं आहे. जर आलं नसेल तर इथे तुम्हाला तुमचं मराठीत नाव इथे एंटर करायचं आहे तुमच्या मुलाचं.
नंतर आहे मदर फुल नेम. इथे तुमच्या आईचं म्हणजेच मुलाच्या आईचं तुम्हाला नाव इथे एंटर करायचं आहे. त्यांचं संपूर्ण नाव इथे एंटर करायचं आहे. नंतर मराठीमध्ये पण त्यांचं नाव एंटर करायचं आहे. नंतर आहे फादर फुल नेम. इथे वडिलांचं पूर्ण नाव तुम्हाला इथे एंटर करायचं आहे. नंतर आहे वडिलांचं मराठीत संपूर्ण नाव तुम्हाला इथे एंटर करायचं आहे. नंतर आहे चिल्ड्रन डेट ऑफ बर्थ. इथे मुलाची डेट ऑफ बर्थ रजिस्ट्रेशन करते जी काही एंटर केली असेल ती इथे तुम्हाला इथे कन्फर्म करायची आहे. नंतर इथे चिल्ड्रन जेंडर सिलेक्ट करायचं आहे. मेल आहे, फिमेल आहे, मुलगी आहे, मुलगा आहे, ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. नंतर मुलाची एज काय आहे आत्ताच्या डेटला त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दाखवली जाईल. नंतर आहे पॅरेंट स्टेटस. तर पॅरेंट स्टेटस जे काही तुमचं स्टेटस असेल, तुमचं जनरल आहे म्हणजे तुमचं सध्या लग्न झालेलं आहे, तुम्ही डिवॉर्स आहात, विडोस आहात, ऑर्फन म्हणजेच अनाथ आहात, सिंगल पॅरेंट आहात, ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. जर तुम्ही साधे नवरा बायको असाल तर तुम्हाला सिम्पली जनरलवर क्लिक करायचं आहे. बाकी कुठं बी तुम्हाला डोकं घालायचं नाहीये. जर तुमचं डिवोर्स वगैरे किंवा तुम्ही अनाथ वगैरे असाल किंवा सिंगल पॅरेंट असाल तर ते तुम्ही ते सिलेक्ट करू शकता. नंतर आहे पालकांनी आपल्या राहण्याचा पूर्ण पत्ता लिहून मग सेव्ह करावे. तदनंतर सेव्ह एडिट गुगल ॲड्रेस या टॅबवर क्लिक करून आपल्या घरच्या ठिकाणची बोलून सेट करावा. तर इथे तुम्हाला आता संपूर्ण ॲड्रेस कन्फर्म करायचा आहे, एंटर करायचा आहे. करंट ॲड्रेसमध्ये बिल्डिंग नंबर, कमळापूर, नंतर स्ट्रीट नेम, लोकॅलिटी, इथे आपलं डिस्ट्रिक्ट ऑटोमॅटिकली आलेलं आहे. नंतर इथं आपला तालुका, तुमचा तालुका सिलेक्ट करायचा आहे. नंतर तुमच्या गावाचं नाव तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. नंतर इथे तुमचं लॅटिट्यूड, लॉंगिट्यूड हे पण तुम्हाला ते एंटर करायचं आहे. नंतर आहे वेदर द स्टुडंट वॉज सिलेक्टेड एनी टाइम अर्ली बाय लॉटरी प्रोसेस. म्हणजेच यापूर्वी RTA 25 अंतर्गत तुम्ही प्रवेश घेतला आहे का, म्हणजे यासाठी ऑनलाईन अर्ज केला आहे का, असेल तर येस करा, नसेल तर नाही. ही संपूर्ण माहिती एंटर केल्यानंतर सेव्ह यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि यामध्ये मित्रांनो अजून एक महत्त्वाची माहिती म्हणजे जर तुमचा लॉंगिट्यूड लॅटिट्यूड जर तुम्हाला तिथून पण भेटत नसेल तर तुम्हाला सिम्पली सेव्ह केल्यानंतर इथे एक ऑप्शन ओपन होईल, सेव्ह एडिट गुगल ॲड्रेस, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा लँडमार्क एंटर करायचा आहे किंवा तुमच्या गावाचं नाव किंवा तुम्ही जिथे राहता सध्या तिथला ऑटोमॅटिकली पॉईंट इथे आलेला तुम्हाला इथे दिसून जाईल. इथे फक्त तुमचं घर सिलेक्ट करायचं आहे. इथे तुमचं घर जगू, हे तुमचं घर आहे. तर हे तुम्हाला सिलेक्ट केल्यानंतर हॅरो फक्त तिथं नेऊन ठेवायचा आहे. तर त्याचा लॅटिट्यूड लॉंगिट्यूड आलेला दिसून जाईल. हा फक्त सेव्ह अँड अपडेट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला ओकेवर क्लिक करायचं, तो लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड ऑटोमॅटिकली आलेला दिसून जाईल. संपूर्ण माहिती अपडेट झाल्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता सेकंड स्टेपसाठी ॲप्लिकेशन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर आता सेकंड स्टेप आहे फॉर विच क्लास ॲडमिशन रिक्वायर. आता तुम्हाला कोणत्या क्लासमध्ये कोणत्या वर्गामध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. आता तुमच्या मुलाचं जे काय वय असेल त्या वयानुसार तुम्हाला इथे प्रेफर केलं जाईल कोणत्या वर्गामध्ये तुमच्या मुलाचं ॲडमिशन हे घेतलं पाहिजे. तर इथे ज्युनियर KG इथे दाखवत आहे. आता मी जी आपण मुलाची माहिती एंटर केली त्या मुलाला आता सध्या ज्युनियर KG मध्ये ॲडमिशन भेटत आहे. तर तुमच्या मुलाचं वय जे काय असेल त्या वयानुसार आता इथे तुम्हाला जसे की सांगितलं तुमच्या मुलाचं वय 3 वर्ष असेल तर प्ले ग्रुप, 4 वर्ष असेल तर ज्युनियर KG, 5 वर्ष असेल तर सिनियर KG आणि 6 वर्ष असेल तर पहिली, अशा प्रकारे तिथे ॲडमिशन घेता येतं. तर तुमच्या मुलाचं वय जिथे असेल जे काही असेल त्याच्यानुसार तुम्हाला इथे क्लास सिलेक्ट करायचं. नंतर इथे तुमचं रिलिजन सिलेक्ट करायचं आहे, ख्रिश्चन, बुद्ध, हिंदू जे काही असेल ते. नंतर आहे सिलेक्ट कॅटेगरी, इथे तुमची कास्ट कॅटेगरी SC ST OBC VJNT NT जे काही असेल ते. नंतर आहे इज युअर चिल्ड CWSN म्हणजेच दिव्यांग आहे का. जर तुमचा मुलगा स्पेशल चाइल्ड असेल, दिव्यांग असेल तर येस करा, नसेल तर नो. नंतर आहे HIV अफेक्टेड आहे तर असेल तर येस, नसेल तर नो. नंतर आहे आधार कार्ड नंबर. आता इथे तुमच्या मुलाचं आधार कार्ड डिटेल तुम्हाला इथे फिलअप करायचे आहे. तर इथे तुमच्या मुलाचं आधार कार्ड आहे का, असेल तर येस करा, नसेल तर नाही करा. नाही केल्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या मुलाची आधार कार्डची रिसिप्ट तरी इथे तुम्हाला लागणार आहे. त्यासाठी तुमच्या मुलाचं आधार कार्ड काढणे आवश्यक आहे. तर इथे तुम्हाला येस करायचं. नंतर इथे तुमच्या मुलाचा आधार कार्ड नंबर तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. नंतर तुमचं ॲन्युअल वार्षिक उत्पन्न जे काही असेल ते एंटर करा. पॅन कार्ड नंबर तुम्हाला इथे तुमचा एंटर करायचा आहे. पॅरेंट ईमेल ID म्हणजे तुमची ईमेल ID इथे तुम्हाला एंटर करायची आहे. मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन करते जो काय असेल तो इथे आलेला दिसून जाईल. नंतर आहे प्लीज सिलेक्ट डॉक्युमेंट यू पोज फॉर ॲडमिशन. आता ॲडमिशनसाठी जे काय आवश्यक डॉक्युमेंट आहेत ते इथे दाखवलेले आहेत. यापैकी तुमच्याकडे कोणकोणते आहेत तिथे फक्त तुम्हाला येस करायचं आहे. ॲड्रेस प्रूफ म्हणून काही डॉक्युमेंट आहे का, आहे आधार कार्ड. नंतर हँडिकॅप, जर तुमचा मुलगा अपंग असेल तर त्याचं प्रूफ आहे का, जर असेल तर येस करा, नसेल हँडिकॅप तर नोवर क्लिक करा. इन्कम सर्टिफिकेट आहे का, असेल तर येस, नसेल तर नाही. COVID-19 डेट सर्टिफिकेट. नंतर आहे बर्थ सर्टिफिकेट, तुमच्या मुलाचं बर्थ सर्टिफिकेट आहे का, असेल तर येस. कास्ट सर्टिफिकेट, कास्ट कॅटेगरीमध्ये असेल तर कास्ट सर्टिफिकेट आवश्यक आहे, असेल तर येस. HIV अफेक्टेड आहे तर त्याबद्दलचं सर्टिफिकेट आहे का, असेल तर येस, नसेल तर नो. ही संपूर्ण माहिती तुम्हाला कन्फर्म करायची, येस नो आणि सेव्ह यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
सेव्ह या बटनावर क्लिक केल्यानंतर आता नेक्स्ट स्टेप आहे स्कूल सिलेक्शन. आता स्कूल सिलेक्शनमध्ये तुम्हाला आता कोणत्या शाळेमध्ये ॲडमिशन हवं आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. तर इथे 2 ऑप्शन दिलेले आहेत. शाळा निवडण्यासाठी प्रथम 1 किलोमीटर ते 3 किलोमीटर या टॅबवर क्लिक करून शाळा निवडायची आणि सेव्ह या बटनावर क्लिक करावे. पालकांना 10 शाळा इथे निवडता येणार आहेत. तर इथे तुम्हाला तुमच्या घरापासून 1 किलोमीटर अंतरावर ज्या काही शाळा असतील, तसेच 1 किलोमीटर ते 3 किलोमीटर अंतरावर ज्या काही शाळा असतील, त्या संपूर्ण शाळांची लिस्ट इथे दाखवली जाईल. त्या शाळेपैकी तुम्हाला कोणत्या शाळेमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, ते तुम्हाला इथे कन्फर्म करायचं आहे. ते अशा प्रकारे 10 शाळा तुम्हाला इथे सिलेक्ट करायच्या आहेत. 10 शाळेपेक्षा जास्त शाळा तुम्ही इथे सिलेक्ट करू शकत नाही. यामध्ये काही नोट्स पण दिलेल्या आहेत, संपूर्ण तुम्हाला वाचून घ्यायच्या आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता तुमच्या लोकेशननुसार तुमच्या जवळपास 3 किलोमीटर अंतरावर जो काही शाळा असतील, त्या संपूर्ण शाळांची लिस्ट तुम्हाला इथे दाखवली जाईल. जर 1 किलोमीटरच्या आता ज्या काही शाळा असतील त्या जर पाहिजे असेल तर तुम्हाला 1 किलोमीटर स्कूल यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर 1 किलोमीटर अंतरावर कोणकोणत्या शाळा आहेत त्याची संपूर्ण लिस्ट इथे तुम्हाला दाखवली जाईल. यापैकी आता तुम्हाला ज्या शाळेमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल ती शाळा फक्त तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे. आता शाळा सिलेक्ट केल्यानंतर सेव्हवर क्लिक करायचं आहे आणि नंतर तुम्हाला फॉर्म सबमिशन या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. फॉर्म सबमिशन या बटनावर क्लिक केल्यानंतर आता तुमच्या ॲप्लिकेशनचा संपूर्ण प्रिव्ह्यू तुम्हाला इथे दाखवले जाईल. यामध्ये तुम्ही काय काय माहिती भरलेली आहे त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे कन्फर्म करायची आहे. ही संपूर्ण माहिती जी काही तुम्ही भरलेली आहे ती संपूर्ण माहिती बरोबर असेल तर तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला इथे कन्फर्म करायचा आहे. इथे काय म्हणताय, अर्ज सबमिट करण्यापूर्वी खाली दिलेल्या गुगल लोकेशननुसार घरावरील बलून अचूक सेट करा. जर चुकीचे लोकेशन दर्शविल्यास प्रवेश रद्द होईल. तर इथे तुम्हाला तुमचं जे काही घर असेल, ज्या ठिकाणी असेल ते हा जो काही ॲरो आहे तो ॲरो तुम्हाला इथे तिथं न्यायचा आहे. इथे आल्यानंतर इथे फक्त तुम्हाला एक कन्फर्मचा बटन इथे बॉक्स दाखवला जाईल. त्या बॉक्सवर क्लिक करून तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म कन्फर्म तुम्हाला ते करायचा आहे. त्या कन्फर्म या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेला तुम्हाला इथे दिसून जाईल. यामध्ये जे काही ॲप्लिकेशन फीस असेल ती तुम्हाला इथे पेड करायची. ॲप्लिकेशन फीस पेड केल्यानंतर कन्फर्म या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेला इथे तुम्हाला दिसून जाईल. तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही घरी बसून तुमचा मुलाचा मुलीचा RTA 25% अंतर्गत ॲप्लिकेशन फॉर्म अशा प्रकारे फिलअप करू शकता. तर यामध्ये महत्त्वाची माहिती काय आहे, ऑनलाईन फॉर्म माहिती भरून झाल्यानंतर अर्जाचा तपशील फॉर्म सबमिशन वरील कन्फर्म बटनावर क्लिक केल्यानंतरच तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म कन्फर्म इथे होणार आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती होती. जर तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये काही चुकलं असेल तर डिलीट ॲप्लिकेशन यावर क्लिक करून तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म डिलीट करून तुम्ही परत एकदा तुमचा फॉर्म इथे फिलअप करू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे संपूर्ण माहिती होती. मित्रांनो, तुमच्या ओळखीचे जे पण व्यक्ती असतील, पालक असतील, ज्यांचे मुलांचं वय 7 वर्षाच्या आत असेल, अशा व्यक्तींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. त्यांच्या मुलाचं ॲडमिशन हे गव्हर्नमेंट अंतर्गत होऊ शकते आणि अगदी मोफत त्यांचं संपूर्ण शिक्षण हे इथे कंप्लीट करू शकतात. तर ही नक्की योजना त्यांच्यासाठी आनंदाची ठरू शकते. चला तर मित्रांनो, तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील. चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.